या सो आपण सेशनला आता स्टार्ट करतोय. इथे आपण ट्रेंड अनालिसिस शिकणार आहोत. आज देखील जे आहे ते मी खूप सिंपल ठेवण्याचा ट्राय करणार आहे. इथे कुठल्याही प्रकारचा आपण टफनेस नाही आणणार आहे. इझिएस्ट वे मध्ये आपण समजून घेणार आहोत या सगळ्या कन्सेप्ट. सो गाईज, कालच्या दिवशी जे आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स शिकलो होतो त्याचं हे थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन आहे. आणि अगेन हे 25 to 35% वेटेज ठेवतं टेक्निकल अनालिसिस मध्ये. आता जर एकदा आपण बघून घेऊ, याचे डेफिनेशन समजून घेऊ आपण. Okay. So trend analysis is a technique used in a technical analysis that attempt to predict future stock price movement based on the recently observed trend data. Trend analysis is based on the idea that what has happened in the past. It means, guys, technical analysis हे टोटल जे आहे ना हे पास्ट शी रिलेटेडच आहे. जर आपण पास्टला समजून घेऊ शकलो then only we can understand की बेसिक टेक्निकल अनालिसिस जे आहे हे टोटली पास्टवरती डिपेंड असल्यामुळे पास्ट आपल्याला समजून घ्यायचं आणि त्याच्या बेसिसवरती जो डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा यूज करून, त्याचं युटिलायझेशन करून आपल्याला हे जास्तीत जास्त समजून घ्यायचं. आता ट्रेंड अनालिसिस, ट्रेंड अगेन टेक्निकल अनालिसिस मध्ये जे कन्सेप्ट आहेत त्यांची जे नावं जी आहेत ना त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी इझिली क्लिअर होतात. ट्रेंड कसा असतो, एकतर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. तेच आपण टेक्निकल वर्ड्स मध्ये जर बोललं गेलं तर त्याला आपण म्हणू की एक अप ट्रेंड असतो आणि एक डाऊन ट्रेंड असतो. आता ट्रेंड अनालिसिस करताना ते एकतर खूप छोट्या वेळासाठी अनालिसिस केलं जातं, म्हणजे 1 दिवसासाठी 1 तासासाठी अनालाइज केलं जातं. देन लॉंग टर्म साठी सुद्धा केलं जातं, वर्षांसाठी महिन्यांसाठी सुद्धा याचं अनालिसिस केलं जातं आणि इन बिटवीनच्या टाइम पिरियड साठी सुद्धा केलं जातं. आज आपण ट्रेंड अनालिसिस जे शिकणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट इन्क्लूड करणार आहोत, ती म्हणजे आपण इकडे डाव थिअरी समजून घेण्यासाठी ट्राय करणार आहोत. डाव थिअरी आपण म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण एकदम प्रोफेशनल वे मध्ये जेव्हा काम सुरू करतो तर त्यावेळी डाव थिअरीची व्हॅल्यू जी आहे ती खूप जास्त आहे. ज्यांना डाव थिअरी व्यवस्थित समजेल त्यांना अनालिसिस करताना आणि डिसिजन मेकिंग मध्ये खूप बेनिफिट होणार आहे. सो त्याच्यामुळे आजचं सेशन देखील जे आहे ते मला असं वाटतंय की आता 11 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत. सो आय एम नॉट एक्सपेक्टिंग मोर दॅन 12 वाजायच्या वरती मी टाइम एक्सपेक्ट नाही करत आहे, बिकॉज आपण खूप इझिएस्ट वे मध्ये आणि सिम्प्लिफाय करत शिकत जाणार आहोत. याच्यामध्ये आज जे आहे, आज आपण जास्तीत जास्त जे आहे ना थिओरिटिकल वे मध्ये समजून घेणार आहोत. आणि मी आज होमवर्क देणार आहे सगळ्यांना. डेफिनेटली गाईज, नुसतं लर्न करून उपयोग नाहीये. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत वी नॉट एबल टू अंडरस्टँड की ऍक्च्युअल आपण कुठे आहोत आणि आता अजून आपल्याला किती पुढे जायचं हे आपण समजून घेऊ नाही शकत. सो त्याच्यामुळे मी इथे आज होमवर्क देणार आहे सगळ्यांना. आता आपण ट्रेंड अनालिसिसला थोडंसं पुढे जाऊ. ओके, जसं मी म्हणत होतो की अप ट्रेंड ट्रेंड अनालिसिस मध्ये 3 महत्वाचे ट्रेंड आहेत. एक आहे अप ट्रेंड, दुसरा जो आहे तो आहे डाऊन ट्रेंड आणि तिसरा जो आहे तो साइडवेज. सो अप ट्रेंड पहिला एकदा समजून घेऊ. याच्यामध्ये जे आहे फायनान्शियल असेट्स जे असतात त्याचे जे ओव्हरऑल डायरेक्शन जे आहे ते अपवर्ड मुव्हिंग आहे. जसं आपण कालच्या दिवशी मी जसं तुम्हाला सांगत होतो सपोर्ट रेजिस्टन्स लर्न करताना चार्ट जो अनालाइज करायचा असतो तो तुमच्या राईट हँड पासून लेफ्ट हँड साईडला स्लोली जाताना आपल्याला अनालाइज करायचा असतो. तसंच ट्रेंड अनालिसिस जेव्हा आपण करत असतो तसंच एक्झॅक्टली जर तुम्ही त्याच वे मध्ये जर बघत असाल ट्रेंड अनालिसिसला, सो त्याच्यामध्ये समजा स्टॉकचा जो मोमेंटम आहे ते जर अपवर्ड असेल तर त्याला आपण अप ट्रेंड असं म्हणतो. आता अप ट्रेंड कशा प्रकारे कन्सिडर करायचं आपल्याला ते समजून घ्या. अप ट्रेंड जेव्हा Yes, is there any interference? ओके, ठीक आहे. सो अपट्रेंड जेव्हा आपण बघत असतो तर अपट्रेंड मध्ये जे आहेत
पीक्स आणि थ्रोज जे असतात ते हाय राईज आहेत. म्हणजे आता ह्याला थोडंसं मी ग्राफिकल वेमध्ये दाखवण्याचा ट्राय करतो, जेणेकरून तुम्हाला ते समजून येईल व्हॉट आय एम ट्राईंग टू से. इथे जे आपण बघत आहोत, इकडे जे आपल्याला दिसतंय की लो आहे, त्याच्यानंतर हाय जो आहे तो अजून एक हायर बनलेला आहे, त्याच्यानंतर पुढचा जो लो आहे तो अजून एक प्रिव्हियस लो पेक्षा वरती आलेला आहे. ह्याला मी ट्राय करतो की ते तुमच्या समोर मी आणेन, तुमच्या समोर तुम्हाला मी दाखवू शकेन. ओके, जसं मी म्हणतोय की इथे जो आहे, हा जो इथे लो बनलेला आहे, ठीक आहे, इकडनं सुरुवात झाला हाईट अप ट्रेंडला, इकडे एक नवीन हाय बनलेला आहे, आणि जो लो आहे इकडचा जो लो आहे तो जर तुम्ही बघाल प्रिव्हियस लो पेक्षा वरती आहे. म्हणजे हा जर इकडचा लो आहे तर त्याच्यापेक्षा हा लो वरती आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो हाय जर आपण इथे बघतोय तो देखील प्रिव्हियस हाय पेक्षा वरती आलेला आहे. आणि देन इकडचा जो लो आहे तो देखील प्रिव्हियस लो पेक्षा वरती आहे. म्हणून ह्या पॅटर्नला जे आहे ना, म्हणजे अप ट्रेंड तर म्हणतोच आपण, बट अगेन जेव्हा आपण ट्रेंड टेक्निकल अनालिसिस शिकत असतो, टेक्निकल अनालिसिस मध्ये एक खूप वाईट सवय अशी आहे की इकडे वेगवेगळ्या वे मध्ये एकाच गोष्टीला डिस्क्राईब केलं जातं, आणि इट्स टोटली डिपेंड ऑन मूड. म्हणजे समोरचा कोणत्या मूड मध्ये आहे आणि तो कुठल्या फ्लो मध्ये बोलतोय त्याच्यावरती डिस्कस केलं जातं. जेव्हा आपण प्रोफेशनल वे मध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा त्यावेळी खूप कमी वेळा तुमच्या समोर हा वर्ड येणार आहे, अप ट्रेंड मध्ये आहे पर्टिक्युलर स्टॉक, म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज अप ट्रेंड मध्ये आहे असं डिस्कस नाही होत. जर तुम्ही एखाद्या अनालिस्ट बरोबर बोलत असाल सो प्रोबेबली ही विल डिस्क्राईब दिस सेम सिच्युएशन. म्हणजे रिलायन्स जो आहे तो अप ट्रेंड मध्ये आहे, सेम जे आहे ते तो डिस्कस करताना असं देखील म्हणेल तुमच्या समोर की रिलायन्स इज राईट नाउ ऑन अ हायर हाय हायर लोज मूव. म्हणजे रिलायन्स आहे ते अप ट्रेंड म्हणजे हायर हायच, प्रिव्हियस हाय जो आहे त्याच्यापेक्षा करंट हाय त्याच्यापेक्षा वरती, आणि प्रिव्हियस स्क्रॅप करेल. आणि असं जेव्हा ती म्हणतील त्याचा मतलब आहे की अप ट्रेंड मध्ये आहे पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो वरती ड्राईव्ह होताना दिसतोय. सो गाईज, यू एबल टू अंडरस्टँड अप ट्रेंड कसा रेकग्नाइज करायचा जेव्हा तुम्ही चार्ट वरती बघत असाल तेव्हा. आय ऑन फीडबॅक, सो आय एम एबल टू अंडरस्टँड की सगळ्यांना समजतंय किंवा अजून आपल्याला इझी वे मध्ये ते समजून घ्यावं लागेल. Yes, sir. Please continue. येस येस येस. ऍक्च्युअल माझ्या सिस्टम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय, सो थोडस जे स्लो होत आहे. ओके, सो जस्ट बेअर विथ मी. Okay, sir. No problem. सो एकदा ट्राय करू आपण ह्याला अजून एका वे मध्ये समजून घेण्याचं. हे थिअरिटिकल पार्ट मध्ये झालेलं आहे आपल्यासमोर. हे एकदा आपण आयडेंटिफिकेशन जर करू शकलो लाईव्ह ह्याच्यामध्ये तर डेफिनेटली आपल्यासाठी हेल्पफुल राहील. Okay, so I'm not able to share another screen. So I'm extremely sorry, guys. 1 second, I'll try one more time. ओके, सो इथे आपल्या समोर स्क्रीन ते शेअर झालेली आहे. सगळ्यांना investing.com दिसतंय का? नाही सर, ते अप ट्रेंड वगैरे तीच डायग्राम दिसतीये सर. ओके 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 फाईन.
ओके, आता दिसतंय का सगळ्यांना? स्क्रीन आलेली आहे का? ब्लॅक स्क्रीन सगळ्यांच्या समोर? येस सर, ब्लॅक स्क्रीन दिसते. Yes. Okay. So yes, guys. आपण ट्रेंड मध्ये गेलेलो, ट्रेंड आपण इकडे समजलेला आहे. नंतर अप ट्रेंडचे इथे जस्ट आपण एक ग्राफिकल थिओरिटिकल एक एक्झाम्पल इथे बघून घेतलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. परत एक्सप्लेन करतो की इथे जे आहे लो पासून हा ट्रेंड चालू होतो, म्हणजे कंटिन्युअस समजा स्टॉक खालती येतोय आणि इकडनं नंतर इकडनं जो बाउन्स बॅक करतो तेव्हा जो नवीन हाय बनतो तो हायर, तो प्रिव्हियस हाय पेक्षा वरती असतो. देन लो सुद्धा हा प्रिव्हियस लो पेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर नवीन हाय जो आहे तो देखील बघू शकता आपण प्रिव्हियस हाय पेक्षा वरती आहे आणि जो लो आहे तो देखील त्याच्यापेक्षा वरती आहे. सो इकडे जर तुम्ही फक्त नुसतं जरी बघत असाल विदाउट नोईंग दिस डेफिनेशन, तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता हा स्टॉक जो आहे तो वरती चाललेला आहे, स्टॉक जो आहे तो अप ट्रेंडेड आहे. सो याचं जस्ट एक एक्झाम्पल समजून घेण्यासाठी आपण ट्राय करूयात. तुमच्या बरोबर मी एक स्क्रीन शेअर करतो जिथे आपण अनालिसिस पार्ट शिकलेलो, अनालिसिस पार्ट आपण बघून घेतलेला. ती स्क्रीन तुमच्या बरोबर शेअर करतो. इथे एक आपण एक स्टॉक सर्च करूया जो कंटिन्यू बेसिसवरती आपण बघतो. आयसीआयसीआय बँक तर आपण बघतोच आहोत. सो जस्ट एकदा तो सर्च करून घेऊ. आयसीआयसीआय बँक सध्या कुठल्या सिच्युएशनला आहे हे देखील बघू. 1% प्लस आयसीआयसीआय बँक, जे तुम्हाला मी ते रीड करायला पहिले शिकवलेलं जर आपण बघितलं तर. आता आपण एकदा टेक्निकल चार्ट मध्ये चाललेलो आहोत. आज आपण समजून घेणार आहोत की अपट्रेंड कसा बघायचा. सो टेक्निकल चार्ट जे अवेलेबल झालेले आहेत समोर. सो याला फुल स्क्रीन करूयात. जे आपण लेआउट सेव्ह करून ठेवलेलं होतं ते घेऊ. तिकडे आपण 15 तारखेला पहिलं लेआउट सेव्ह केलेलं. अँड सर्च आयसीआयसीआय बँक. आयसीआयसीआय बँकचा आपला समोर चार्ट आलेला आहे. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगत होतो की कशा प्रकारे आपण चार्ट अनालाइज करू शकतो, स्टॉक अनालाइज करू शकतो. सो इकडनं समजा मी इकडनं हा स्टॉक कंटिन्युअसली खाली आलेला आहे आणि त्याच्यानंतर हा विकली चार्ट आहे. त्याच्यानंतर जर इकडे बघितलं तर हा इकडचा एक लो आपण कन्सिडर करू किंवा हा लो आपण कन्सिडर करू. त्याच्यानंतर इथे नवीन एक हाय बनलेला आहे. मग हा लो बनला. हा लो आणि हा लो जर बघाल तर हा लो प्रिव्हियस लो पेक्षा वरती आलेला आहे. देन दिस इज माय न्यू हाय, इथे बनलेला आहे न्यू हाय. देन हा माझा न्यू लो बनलेला आहे त्याच्यानंतर. सो हा इकडच्या लो मध्ये आणि इकडच्या लो मध्ये डिफरन्स आहे, वरती आलेला आहे. हेच मला इकडे दाखवायचं होतं. दिस इज माय न्यू हाय, दिस इज माय न्यू लो. त्याच्यामध्ये पण डिफरन्स जर बघाल, इकडे माझा नवीन हाय इथे बनलेला, त्याच्यानंतर नवीन. Yes. Please mute your device, guys. Okay, thank you. सो इथे जर तुम्ही बघू शकता इथे जो लो बनलेला आहे. सो तसंच जर आपण बघत असू तर हा कंटिन्युअसली स्टॉक उघड्या डोळ्याने जरी आपण बघितलं तरी समजते की हा अपट्रेंडेड आहे. सो गाईज एक्झॅक्टली याच्याच उलट जे असतं ते म्हणजे डाऊन ट्रेंड असतो. तो म्हणजे डाऊन ट्रेंड आहे. जसं आपण बघत होतो सपोर्ट अँड रेजिस्टन्स मध्ये, तसा ऍज खूप मोठा असा डिफरन्स नसतो. सपोर्ट जो आहे तो नेहमी आपल्या चार्टच्या खालच्या बाजूला असतो आणि रेजिस्टन्स हा नेहमी आपल्या डोक्यावरती असतो. सो आता डाऊन ट्रेंड जर आपण समजून घेत असू, सो इकडचा जो आहे डाऊन ट्रेंड आपल्याला दाखवतो की हा खालच्या बाजूला येणारे मोमेंटम आपल्याला सजेस्ट करत असतो.
डाऊन ट्रेंड जे आहे ते स्टॉकची खालच्या साईडला दाखवत असतं. सो याचं एक ग्राफिकल जर इंटरप्रिटेशन आपण बघितलं, सो जसं लो पासून अप ट्रेंड सुरू होतो तसा डाऊन ट्रेंड हा हाय पासून सुरू होतो, त्याच्यानंतर फ्रेश लो बनतो. याच्यामधला जो हाय आहे तो प्रिव्हियस हाय पेक्षा खालती बनलेला आहे. तसंच न्यू हाय जो आहे तो देखील त्याच्या हाय पेक्षा प्रिव्हियस हाय पेक्षा खाली आहे, लो देखील खाली खाली चालेल. सो ओव्हरऑल मोमेंटम जे आहे ना पर्टिक्युलर स्टॉकचं, पर्टिक्युलर कमोडिटीचं, जे डाऊन साईडला इंडिकेट करणारं आहे. सो डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंड याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सगळ्यांना समजलेलं आहे. डिफरन्स काय आहे ते. येस सर. थँक्यू. फाईन. सो आता एक जस्ट एक एक्झाम्पल समजून घेण्यासाठी ट्राय करूयात आपण डाऊन ट्रेंडचं काय आहे, कशा प्रकारे आपण डाऊन ट्रेंड बघू शकतो ते. जसं आपण अप ट्रेंडचं एक्झाम्पल बघितलं होतं तसं एक डाऊन ट्रेंडचं एक्झाम्पल शोधण्याचं आपण ट्राय करूयात. ओके. सो इथे डाऊन ट्रेंड येताना आयसीआयसीआय बँकमध्ये. ओके फाईन. सो जसं आपण मी तुम्हाला सांगत होतो की एका हाय पासून डाऊन ट्रेंड चालू होतो. आय एम एक्सपेक्टिंग दिस वन इज माय फ्रेश हाय. हा माझा सगळ्यात वरचा टॉप लेवल आहे. दिस इज माय न्यू हाय, देन दिस इज माय न्यू हाय, देन अनदर हाय हियर, देन दिस वन इज माय न्यू हाय. देन हे झालं एका साईडला, नजरेनेही देखील दिसतो आहे आपल्याला. हा खाली येताना दिसतोय, त्याच्यामध्ये काही असं म्हणजे वेगळं असं स्पेशल असं काही नाहीये. आपल्याला इथे खाली येताना दिसतोय, पण एकदा जस्ट एकदम मार्किंगच्या हिशोबाने बघून घेऊ. दिस इज माय न्यू लो, दिस इज माय न्यू लो, दिस वन इज माय न्यू लो, हियर ऑल्सो आय हॅव अ न्यू लो. सो ज्या हिशोबाने आपण मगाशी ग्राफिकली बघितलं होतं तसं हे लाईव्ह एक्झाम्पल आपल्या समोर आहे आयसीआयसीआय बँकमध्ये, जिथे हा डाऊन कर्व आपल्याला येताना दिसतोय. सो गाईस तुम्हाला समजलं हे कशा प्रकारे मी केलं. इथे मी प्लॉटिंग केली. इथे जसं मी प्लॉटिंग करत गेलो, पहिले मी हाईज सगळे शोधून घेतले, देन कंटिन्यू बेसिसवरती लो शोधून घेतले, आणि जर मला इकडे फक्त जस्ट मी ह्या दोन्ही हाय लोच्या मधून जर एक लाईन ड्रॉ केली, सो इट्स इंडिकेटिंग मी दॅट की हा पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो डाऊन साईडला जाताना दिसतोय आपल्याला. सो डाऊन ट्रेंड अँड अप ट्रेंड हे दोन्ही कन्सेप्ट जर आपल्याला समजले असतील तर जी कन्सेप्ट खूप सोपी आहे बट समजायला खूप लोकांना कन्फ्युजन होतो, त्या कन्सेप्टवरती आपण सध्या चाललेलो आहोत. आणि हे जर तुम्ही रेकग्नाइज करू शकला, जर हे तिन्ही ट्रेंड तुम्ही रेकग्नाइज करू शकला, जसे ह्या चार्टमध्ये आहे, जसा अप ट्रेंड आपण पहिला शिकलो, देन डाऊन ट्रेंड शिकलो, आणि ह्या दोन्ही ट्रेंडच्या मध्ये आपल्याला दिसतोय तो आहे साइडवेज ट्रेंड. साइडवेज ट्रेंड अगेन गाईज नावामध्ये बऱ्याचशा गोष्टी लपलेल्या आहेत. साइडवेज म्हणजे पॅरलल किंवा एक स्टॅग्नंट मोमेंटम असलेला ट्रेंड आहे हा. याच्यामध्ये काही असे डिझाईन असतात, म्हणजे जसं आपण बघत होतो की अप ट्रेंड मध्ये जे आहेत त्याच्यामध्ये हाईज आणि लोज आहेत ना, ते नवीन नवीन बनत जातात वरच्या साईडला, आणि लोज मध्ये देखील खाली खाली ते नवीन नवीन बनत जातात. बट साइडवेज ट्रेंड मध्ये लो आणि हाय हे ऍक्च्युअल ऍज म्हणजे खूप पॅरलल असतात, साइडवेज असतात, टोटली कुठलीही त्याच्यामध्ये डायरेक्शन नसतं. हे म्हणजे असं म्हणू शकतो की आपण हे 0 डिग्रीमध्ये काम करत असतात. याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे एक अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड हे डिसाईड नाही होत. साइडवेज ट्रेंड काही अशा प्रकारे असतो. सो आता ह्याचं आपण एक एक्झाम्पल शोधण्याचं ट्राय करू. ह्याची मी डेफिनेशन घेतलेली नाहीये, कारण याची डेफिनेशन ना ही एका मागच्या ह्याच्यामध्येच एका फोटो एका इमेजमध्येच ती क्लिअर होते. बट हा साइडवेज ट्रेंड शोधणं हे खूप तसं कठीण आहे. याचं रिझन तुम्हाला मी सांगतो की याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त एकदा अनालिटिक स्किल्स डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही साइडवेज ट्रेंड शोधू शकता. सो त्याच्यासाठी मी डायरेक्टली तुमच्यासमोर काही एक्झाम्पल्स घेऊन येण्याचा ट्राय करतोय. वीकली मधून मी थोडंसं डेलीमध्ये कन्वर्ट करतो. सो वी एबल टू फाइंड सम साइडवेज ट्रेंड इफ पॉसिबल. ओके फाईन. सो मला इथे एक साइडवेज ट्रेंड डेव्हलप होताना दिसतोय. जसं आपण एक जस्ट आता एक एक्झाम्पल बघितलं होतं, एक्झॅक्टली
एक साईडवेज ट्रेंड डेव्हलप होताना दिसतोय. म्हणजे समजा ह्या इथे मी खालच्या साईडला सपोर्ट ड्रॉ केलेला आहे, त्याला मी ऍज अ सपोर्ट कन्सिडर करतो, ग्रीन करतो आणि ही लाईन थोडी थिक करतो. दिस इज माय सपोर्ट लाईन. आणि वरती टॉपला जी लाईन जिकडे आपण अडकतोय त्याला मी माझं रेजिस्टन्स कन्सिडर करतो. 1 सेकंड गाईज, परत एकदा प्लॉटिंग करून घेतो. क्लिअर प्लॉटिंग होईल, सो इट विल एन्जॉय टू अनालाइज. वरती मी इकडे टाकलेला रेजिस्टन्स. सो जसं आपण जस्ट मागच्या एका एक्झाम्पल मध्ये साईडवेज ट्रेंडच्या बघत होतो की साईडवेज ट्रेंड जो आहे तो त्याचे हाईज अँड लोज जे आहेत ना एका रेंजमध्ये असतात. म्हणजे उदाहरणार्थ दिस वन इज माय फर्स्ट हाय, देन इथे मला अजून इथे 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 देखील हाईज बनताना दिसत आहेत, बट ते तिकडे टच होत नाहीयेत प्रॉपरली. दिस वन इज माय सेकंड, हिअर आय हॅव अ थर्ड. देन लोज जर बघू तर दिस वन माय फर्स्ट, सेकंड, थर्ड, दिस वन इज माय फोर्थ अँड फिफ्थ. आता गाईज जेव्हा कधी आपण जसं आपण सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये शिकलो होतो की जेव्हा कुठलीही लाईन जेव्हा ब्रेक होते ना त्या टाइमाला एक ब्रेकआउट येतो आणि तिकडनं आपल्याला मोठी मुवमेंट भेटते. सो तसंच आहे एक्झॅक्टली. म्हणजे समजा साईडवेज मुवमेंट मध्ये आहोत आपण, स्टॉक जो आहे तो ह्या रेंज मध्ये ट्रेड करतोय इथे, पण खालच्या बाजूला तुटल्यानंतर तुम्ही बघू शकता केवढा मोठा फॉल आलेला आहे. आता ह्या फॉलला जर मी ट्रेंड अनालिसिसच्या हिशोबाने बघत असेल ना, सो दिस वन इज माय फर्स्ट हाय, दिस वन इज माय सेकंड हाय, इकडे माझा लो बनलेला आहे, देन दिस वन इज माय वन मोर लो, असं कन्सिडर करू शकतो, कसं कशामध्ये जाऊ शकतो. बट काय जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्या आधी देखील मी तुम्हाला सांगत होतो की बेसिक्स जर आपले क्लिअर झाले असतील सर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते एकमेकांशी इंटर कोरिलेटेड असल्यामुळे समजण्यासाठी खूप सोप्या जातात. उदाहरणार्थ ही साईडवेज ट्रेंड जो आहे आपल्याला सिम्पली समजतंय की सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या मधल्या एक अशी रेंज आहे की जिथे कंटिन्यू बेसिसवरती स्टॉक जो आहे तो बाउन्स बॅक करतोय, तिथे येतोय, तिकडनं परत बाउन्स बॅक करतोय, परत तिकडनं त्याला वरच्या साईडला ह्या रेड लाईन वरून त्याला खाली ढकललं जात आहे, ग्रीन लाईन वरून त्याला परत वरती ढकललं जात आहे, आणि ह्या इन बिटवीन जो चाललेला आहे म्हणजे एकदम पॅरल जो चालतो एका रेंज मध्ये जो चालतो, कुठल्याही प्रकारचं डायरेक्शन घेऊ नाही शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही इकडे बघत असाल तर इकडनं स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे, इकडनं स्टॉक जो आहे तो एका रेंज मध्ये राहिलेला आहे, आणि इकडनं जो स्टॉक आहे तो खालती आलेला आहे. सो हे जस्ट आपण आता एक इमेज बघितली होती. सो त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की वरती गेलाय, साईडवेज राहिलाय आणि त्याच्यानंतर खाली आलेला आहे. एक्झॅक्टली जो साईडवेज ट्रेंड जो असतो ना तो देखील उलटा देखील बनतो. म्हणजे स्टॉक कंटिन्युअसली खाली येतोय, देन हा इकडे पॅरलल होतोय आणि त्याच्यानंतर परत वरती जातोय. सो बेसिकली साईडवेज ट्रेंड जो आहे तिथे आपण असं कन्सिडरेशन करू शकतो की साईडवेज ट्रेंड आल्यानंतर ट्रेंड जो आहे तो चेंज होतो. म्हणजे प्रिव्हियस ट्रेंड जो होता हा इकडे कंटिन्युअस अपसाइड वरती जो स्टॉक येत होता तो इथे अडकल्यानंतर, ह्या एका रेंजमध्ये अडकल्यानंतर आपण बघू शकतो की फ्रेश ट्रेंड आला आहे आणि स्टॉक जो आहे तो खालच्या बाजूला गेलेला आहे. सो गाईज आतापर्यंत जे तुम्हाला सांगितलं ते समजलेलं आहे का? तिन्ही टाईप्सचे ट्रेंड, त्याच्यानंतर त्यांची प्लॉटिंग कशी करायची आहे आणि ते कसे समजून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारा ब्रेकआउट जो आहे त्याचा बेनिफिट कशा प्रकारे घ्यायचा आपल्याला. Guys, you able to hear me? Okay, thank you. Okay. सो गाईज साईडवेज ट्रेंड, अप ट्रेंड अँड डाऊन ट्रेंड हे इथे फॉलो झाल्यानंतर आता आजच्या दिवसाला आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट वरती जाणार आहोत आणि त्याचं नाव आहे डाव थिअरी. बट मला असं वाटतं ना की डाव थिअरी वरती जाण्याआधी आपण ज्या गोष्टी
आतापर्यंत समजून घेतलेल्या आहेत, जसे की आता आज आपण अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड अँड साइडवेज ट्रेंड समजून घेतले, ट्रेंड अनालिसिस समजून घेतलेला आहे. कालच्या दिवशी जे आहे ते आपण सपोर्ट रेजिस्टन्स समजून घेतलेला आहे. सो याचं जस्ट एक रिकॅप करू आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. अदरवाईज काय होणार की ते आपण पुढे जाऊ, पण आपल्याला बेसिक्स लक्षात नसतील तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो त्याच्यामुळे एकदा मी सपोर्ट रेजिस्टन्स वाला जो पार्ट आहे तो एकदा क्लिअर करतो सगळ्यांसाठी, की चार्टच्या खालच्या बाजूला म्हणजे ही जी ग्रीन आहे हा माझा सपोर्ट आहे. इकडे जेव्हा जेव्हा स्टॉकचा प्राइस येते तेव्हा तेव्हा त्याला इकडनं बाउन्स बॅक भेटतो. इकडे जवळ आली, परत बाउन्स बॅक भेटला, ह्या ग्रीन लाईन वरून परत एकदा बाउन्स बॅक भेटला, इकडनं परत एकदा रिट्रीव्ह झाला. सो जी लाईन आपल्याला पुशअप करते, जी लाईन आपल्याला खाली पडल्यानंतर एक ताकद देते परत बाउन्स बॅक करण्यासाठी, ती असते आपली सपोर्ट लाईन. आणि वरच्या बाजूला जिथे स्टॉक जातोय आणि त्याला ढकललं जातंय, इकडे जर तुम्ही बघाल इकडनं त्याला परत ढकललं गेलंय खाली, इकडनं खाली ढकललं गेलेलं आहे, इकडे जेव्हा परत स्टॉक आला तेव्हा त्याला इकडनं खाली ढकललंय, इकडनं देखील खाली ढकललंय. सो या लेवलला आपण रेजिस्टन्स लेवल म्हणतो. हे झालं सपोर्ट अँड रेजिस्टन्स. जेव्हा कधी सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तुटतो, म्हणजे ही जी लाईन जी आपल्याला हिरवी लाईन जी कंटिन्युअसली जी आपल्याला सांभाळत होती त्याने आपल्याला नेक्स्ट टाइम सांभाळू नाही शकली, तेव्हा भयंकर फोर्सफुली आपल्याला खाली किंवा वरती ढकललं जातं. जेव्हा आपल्याला खाली ढकललं जातं त्याला आपण डाऊनसाइड ब्रेकआउट म्हणतो. आणि हे जर एक्झॅक्टली उलट झालं असतं, इकडनं स्टॉक समजा इकडनं बाउन्स बॅक झाला असता आणि स्टॉक इकडनं वरती निघून गेला असता, तर त्याला आपण ब्रेकआउट ऑन अपसाइड असं म्हणतो. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 4 ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज भेटतात. आता मी ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज बद्दल एक जस्ट बोलतोय. काही लोक जे आहेत ना ते सपोर्टच्या लेवलला बाय करतात आणि दे आर विनर्स इन द स्टॉक मार्केट ऑन समटाइम्स. बट जे लोक ब्रेकआउटला सेलिंग करतात, म्हणजे सपोर्टचं ब्रेकआउट झाल्यानंतर जे लोक सेलिंग करतात ना, दे आर एक्स्ट्रॉर्डिनरी विनर इन स्टॉक मार्केट. म्हणजे जर ते लोक 10 चान्सेस घेत आहेत तर त्याच्यामधले 8 ते 7 चान्सेस त्यांना फेवरमध्ये येतात आणि जे 3 चान्सेस त्यांना अनफेवर होतात ना त्याच्यामध्ये देखील ते टोटल नेटवर्कच्या फक्त 1 ते 2% लूज करतात. बट जेव्हा कधी त्यांना ही अपॉर्च्युनिटी भेटते, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी भेटते, दॅट टाइम दे गोइंग टू अर्न मोर दॅन 20 to 30%. जेव्हा आयसीआयसीआय बँकची 503 ची लेवल इकडनं ब्रेक झाली आहे, तुम्ही बघा तर आयसीआयसीआय बँक जो आहे तो 503 वरून जर इकडचा मी हा जो रिसेंट जर लो बघेन जर बघायला गेला तर तो आहे जवळपास बनलेला आहे, इट्स नियर 270. सो इट्स मोर दॅन 50% रिटर्न इथे भेटलेलं आहे. सो गाईज, जेव्हा आपण अशा प्रकारचे ट्रेड्स बघत असतो, अशा प्रकारचे ट्रेडिंग करत असतो, त्या टायमाला आपण आतापर्यंत जेवढे बेसिक शिकलेलो आहोत ना त्या सगळ्यात जास्त नेसेसरी आहेत, त्या सगळ्यात जास्त गरजेच्या आहेत असं मी म्हणेन. असं गाईज, आणि देन आज जे आपण शिकलो की दिस वन इज माय फर्स्ट लो, दिस वन इज माय फ्रेश हाय, देन दिस इज वन मोर लो, इकडे हा एक हाय आहे, देन दिस इज लो, मग इकडे रिसेंट इथे बनलेला आहे हाय, देन इथे हा एक लो बनलेला आहे. आणि जसं आपण बघतोय की हा हायर लोज मध्ये बनत चाललेला आहे अप ट्रेंड. तसंच इथे जर बघत असू आपण तर इथे पहिला हाय बनलेला आहे, देन दिस इज माय सेकंड हाय, दिस वन इज माय थर्ड हाय, आणि इकडे जर बघत असू दिस इज माय फर्स्ट लो, दिस वन इज माय आय एम कन्सिडरिंग दिस इज सेकंड लो, अँड दिस वन इज माय अनदर लो. असं आपण इकडे बघतोय की लोअर हाईज अँड लोअर लोज बनवत चाललेला आहे, तो आहे डाऊन ट्रेंड. आणि जेव्हा रेंज मध्ये स्टॉक राहतो, सो इट्स कॉल्ड साइडवेज ट्रेंड, जिथे हाय अँड लो जे एका रेंज मध्ये सपोर्ट करत असतात. सो गाईज, ह्या कन्सेप्ट आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. आता ह्या सर्व कन्सेप्ट एकत्रीकरण होणार आहे डाव थिअरीमध्ये, जे आपण पुढे शिकणार आहोत. सो गाईज, इथपर्यंत सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत. येस सर. ओके, फाईन. आणि मला माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येत असेल प्रोबेबली? येस सर. ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. बिकॉज मला थोडासा डाऊट येत होता, कारण
मध्ये सिस्टम शटडाऊन होऊन स्टार्ट झाली. सो दॅट्स वाय आय एम लिटिल बिट वरीड अबाउट दॅट. सो गाईज इथे आपण डाव थिअरी शिकणार आहोत. आता डाव थिअरीच्या जास्त आतमध्ये मी जात नाही, पण डाव थिअरी ज्यांनी बनवली चार्ल्स सो त्यांचं मी जस्ट तुम्हाला एक मी सांगेन की यांना फादर ऑफ टेक्निकल अनालिसिस देखील म्हटलं जातं. यांनीच जे आता म्हणतो डाव जोन्स जो आपण बघतोय सध्या, डाव जोन्स जो युएस मधला एक इंडेक्स आहे, जसं आपल्याकडे निफ्टी आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे सेन्सेक्स आहे, तसंच डाव जोन्स तिकडे आहे. सो डाव जोन्सचे फाउंडर देखील मिस्टर डावच आहेत आणि त्यांची खासियत आहे की त्यांनी ऑलरेडी अवेलेबल असलेल्या बऱ्याचशा कन्सेप्टना रिफर्निश केलं. सो डाव थिअरी ही त्यांची ओरिजिनेटेड एक थिअरी आहे आणि याचा उपयोग जो आहे जेव्हा तुम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंटला जाता, जसं की आपण आता जे शिकतोय ना, इट्स ऑल अबाउट इन्व्हेस्टमेंट. वी डोंट वॉन्ट टू डू एनी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी ऑन अ इंट्राडे बेसिस. सो आपण ट्राय करतोय की फॉर्च्यून क्रिएशनला कसं जावं, ज्याच्यामध्ये आपण म्हणजे महिन्याला 3,000 रुपये जर इन्व्हेस्ट करत असू SIP मध्ये, तर कशा प्रकारे आपण ऍट द एंड ऑफ 15व्या वर्षाच्या एंडला आपण कशा प्रकारे मोर दॅन 1 करोड रुपीज कमवू शकतो, कशा प्रकारे आपण टेक फॉर्च्यून क्रिएशन स्वतःसाठी करू शकतो इन्व्हेस्टमेंट मधून, ते आपण इकडे समजून घेतोय. सो ह्याच्यामध्ये डाव थिअरी ऍज अ टेक्निकल अनालिस्ट मला खूप इम्पॉर्टंट वाटते. जेव्हा कुठलाही स्टॉक पिकिंग करायचं असतं किंवा कुठल्याही इन्व्हेस्टमेंट मला लॉंग पर्स्पेक्टिव्ह साठी ठेवायचे असतात, सो त्यावेळी मी डाव थिअरीचा उपयोग करतो आणि खूप जास्त बेनिफिशियरी आहे. अजूनही देखील याला मोर दॅन 100 इयर्स झालेले आहेत डाव थिअरीला, बट खूप कमी अशा कन्सेप्ट आहेत टेक्निकल अनालिसिस मध्ये, त्या एवढ्या जुन्या असून सुद्धा इम्पॅक्टफुल आहेत असं मी म्हणेन. कारण टेक्निकल अनालिसिस कशी कन्सेप्ट आहे की याच्यामध्ये जे आहे जेव्हा अल्गोस किंवा कम्प्युटर्स येतात ना, कम्प्युटर्सना सगळं कॅल्क्युलेशन येतं, दे एबल टू डू दॅट. अशा ज्या काही थिअरीज आहेत, असे जे काही कन्सेप्ट आहेत ज्या सायकोलॉजीवरती डिपेंड आहेत, कम्प्युटर्स ट्रॅक नाही करू शकत. कम्प्युटर्सना फिलिंग्स नसल्यामुळे ते समजून नाही घेऊ शकत की सध्या लोकांचा माइंडसेट काय आहे आणि तो नंबर्स वरती वर्क करतो. बट डाव थिअरी जे आहे, जसं आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करणं हे कम्प्युटरला ऍसेस नाही जमत. याचं रिझन सांगतो की बरेचसे लोक जे आहेत ना, क्लोजिंग प्राइसला सपोर्ट रेजिस्टन्स घेतात. पीपल लाईक अस जे ओपन हायला सपोर्ट रेजिस्टन्स घेतात. त्याच्यामुळे डिफरन्स येतो आणि तिकडे कम्प्युटर फेल होतो. तसंच डाव थिअरीमध्ये देखील आपण जे आता कन्सेप्ट शिकून घेणार आहोत, ही कॉम्बिनेशन आहे सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड अनालिसिसचं. आता डाव थिअरीमध्ये असलेली महत्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. याच्यामध्ये मेन कन्सेप्ट जी आहे ती आहे प्रायमरी ट्रेंड, देन सेकंड कन्सेप्ट आहे ती आहे सेकंडरी ट्रेंड, अँड थर्ड कन्सेप्ट जी आहे ती आहे मायनर ट्रेंड. सो गाईज आता याच्यामध्ये एक समजून घ्या की डाव थिअरी जे आहे, दोज हू वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट त्यांच्यासाठी सगळ्यात बेनिफिशियरी आहे. आता आपल्या समोर जे एक एक्झाम्पल आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला जस्ट एकदा थोडंसं इलॅबरेट करण्यासाठी ट्राय करतो की 2000 सालापासून स्टॉक XYZ हा जर आपण बघतोय, तर जसं आपण ट्रेंड अनालिसिस केला, हा अप ट्रेंडेड आहे. याच्या ट्रेंडमध्ये चेंज कुठला नाही झालेला आहे, हा अप ट्रेंडेडच आहे. सो जो लॉंगर पर्स्पेक्टिव्ह मधला जो ट्रेंड असतो त्याला आपण प्रायमरी ट्रेंड म्हणतो. म्हणजे 10 वर्ष, 15 वर्ष, 8 वर्ष, 7 वर्ष जो ट्रेंड चालू आहे ना, त्याला आपण प्रायमरी ट्रेंड म्हणतो. प्रायमरी म्हणजे प्रथम ट्रेंड, हा पहिला ट्रेंड आहे जेव्हा आपण डाव थिअरीचं अनालिसिस करत असतो. प्रायमरी ट्रेंड हा जर पॉझिटिव्ह असेल, अप ट्रेंडेड असेल, तर सेकंडरी ट्रेंड जो आहे तो ह्या प्रायमरी ट्रेंड मधला अपोजिट ट्रेंड असतो. म्हणजे हा माझा पॉझिटिव्ह ट्रेंड आहे आणि सेकंडरी ट्रेंड हा, जर माझा प्रायमरी ट्रेंड पॉझिटिव्ह असेल, अप ट्रेंड असेल, तर माझा सेकंडरी ट्रेंड जो असणार आहे तो असणार आहे डाऊन ट्रेंड. आणि हा परफेक्टली अपोजिट असतो, म्हणजे तो साइडवेज नसतो, तो डाऊन ट्रेंड असतो. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर हा एक लॉंगर पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर आपण बघत असू ना, तर हा एक ट्रेंड अनालिसिस मधला खूप महत्वाचा पार्ट आहे. आता लोक फसतात कुठे ते एक जस्ट मी तुम्हाला सांगतो.
ही प्रायमरी ट्रेंडमध्ये स्टॉक जो आहे तो टोटली पॉझिटिव्ह साईडला चाललेला आहे. आणि जेव्हा कधी इन बिटवीन काही न्यूज येते, काही प्रॉब्लेम्स येतात, सो त्याच्यामुळे ना स्टॉक जेव्हा खाली पडायला लागतो तेव्हा लोक हे शॉर्ट सेलिंग करतात किंवा निघून जातात आणि दे नॉट एबल टू रिकॉग्नाइज की स्टॉक ह्या लेवलवरून परत एकदा अपसाईडला जाणार आहे. सो गाईज त्याच्यामुळे जेव्हा आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि जर आपल्याला डाव थिअरी माहिती असेल तर आपण कधीही ही चुकी नाही करणार. आपण इकडे इन बिटवीन मध्ये सेलिंग करून नाही निघणार. आपण इकडे वेट करणार की इथे आपल्याला परत एकदा बाउन्स बॅक भेटणार आहे. बट जर हा बाउन्स बॅक नाही झाला आणि जर स्टॉक जो आहे जो आपण कंटिन्युअस जे आपण शिकत आलेलं की ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन होतात किंवा डाऊनसाईडला ब्रेकआउट होतात त्या टायमाला आपल्याला एक्झिट करण्यासाठी हा प्रवृत्त करणार आहे आणि तेव्हा एक्झिट होणं इट्स फाईन, तेव्हा एक्झिट करणं हे बरोबर आहे. बट इन बिटवीन कुठेतरी एक्झिट करणं आणि मग स्टॉकला विसरून जाणं आणि मग समजतं की आपण 100 रुपयाला घेतलेला स्टॉक जो आहे जो आपण 400 रुपयाला विकलेला आहे तो आजच्या घडीला 10,000चा झालेला आहे, असं बऱ्याचशा लोकांबरोबर झालेलं आहे. आणि याचं ग्रेटेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, डिक्सन टेक्नॉलॉजीज, देन Naukri.com, बरेच असे व्हॅल्यू क्रिएशन वाले जे स्टॉक्स आहेत सो त्यांच्यामध्ये येणारे जे सेकंडरी ट्रेंड्स जे असतात त्यांना लोक घाबरतात आणि विकून निघून जातात. सो डाव थिअरी शिकल्यानंतर आपल्याकडून ही मिस्टेक कधीही नाही होणार. आता आपण समजून घेतलेलं आहे प्रायमरी ट्रेंड हा माझा लॉंगर प्रोस्पेक्टिव्ह मधला अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड असू शकतो, जो 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 100 वर्षांचा देखील असू शकतो. देन त्याच्यामध्ये जे येणारे छोटे छोटे करेक्शन्स जे आहेत, जसं की हा पॉझिटिव्ह असल्यामुळे इकडे जर आपण बघत असू तर हा निगेटिव्ह आहे. ट्रेंड हा प्रायमरी ट्रेंडच्या अपोजिट असतो आणि सेकंडरी ट्रेंडच्या आतमध्ये म्हणजे ह्या सेलिंगच्या आतमध्ये ह्याच्यामध्ये जे प्रायमरी ट्रेंड सारखे जे छोटे छोटे ट्रेंड्स बनतात त्याला मायनर ट्रेंड्स म्हणतात. म्हणजे आज आता हे जे आपण ओव्हरऑल जे आता आपण बघतो आहे याच्यामध्ये मी एवढंच सांगेन की प्रायमरी ट्रेंडच्या अपोजिट हा सेकंडरी ट्रेंड असतो आणि प्रायमरी ट्रेंडच्या इक्वल हा मायनर ट्रेंड असतो. आणि मायनर ट्रेंड जो असतो ते छोटे असतात आणि ते मी असं म्हणेन की जे ना आपल्याला एकदा आठवण करून देत असतात की यार प्रायमरी ट्रेंड जो आहे ना तेजीच आहे, प्लीज पोझिशन एक्झिट नका करू. सो गाईज हे समजलंय सगळ्यांना जे आता जस्ट आपण थिओरिटिकल वे मध्ये जो डाव थिअरी समजून घेण्याचा ट्राय करतोय. येस सर. ओके, सो आपण जरा थोडस आपण अजून ह्याच्यामध्ये समजून घेण्याचा ट्राय करू, प्रॅक्टिकली समजून घेण्याचा ट्राय करू आपण की कशा प्रकारे आपल्याला बघायचं आहे. ओके, हा डेली चार्ट आहे. सो ह्याला मी थोडस विकली चार्ट करतो. हा आयसीआयसीआय बँकचा विकली चार्ट आपण इथे आता बघणार आहोत. जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की प्रायमरी ट्रेंड्स जे असतात ते इयर्सचे असतात. कधीही एका म्हणजे छोट्याशा टाइम फ्रेमसाठी आपण प्लॉट नाही करू शकत. सो हे जे आपण प्लॉटिंग केलं ह्याला थोडंसं मी इकडे काढतो. तो प्रायमरी ट्रेंड जो आहे तो इथे मी प्लॉट करतोय. मला इथे दिसतोय की हा अप ट्रेंडेड आहे. कंटिन्युअसली स्टॉक जो आहे तो अप मूव्ह करतोय. पण याला मी थोडा डिफरंट लाईन मध्ये प्लॉट करतोय. याला मी येल्लो लाईन बनवतोय, येल्लो थिक लाईन. ओके, सो हा माझा प्रायमरी ट्रेंड इथे प्लॉट झालेला आहे. आता याच्यामध्ये येणारे सेकंडरी ट्रेंड्स ह्याला मी थोडं वरची कॅपिंग पण करतो म्हणजे ते ना आपल्याला इझी टू रिकॉग्नाइज होईल. ओके, आता ह्याच्यामध्ये येणारे सेकंडरी ट्रेंड्स बघा. दिस वन म्हणजे हा टोटली अप ट्रेंड आहे. आयसीआयसीआय बँक टोटली वरती गेलेला आहे. पण इथे आपण बघू शकता की टॉपला टच करून किंवा इन बिटवीन देखील बरेचसे सेकंडरी ट्रेंड डेव्हलप झालेले आहेत. दिस वन इज माय फर्स्ट सेकंडरी ट्रेंड. सो आय एम जस्ट प्लॉटिंग वन मोर चॅनल.
याचा मी कलर करतो आहे रेड. हा सेकंडरी ट्रेंड इथे प्लॉट झालाय. आता ह्या सेकंडरी ट्रेंड मध्ये जर आपण अजून थोडंसं झूम इन करू, देन वी रिकॉग्नाइज की छोटे छोटे ना मायनर ट्रेंड्स बनलेले आहेत. आणि मायनर ट्रेंड जसं आपण जस्ट समजून घेतलं होतं की मायनर ट्रेंड्स जे असतात ते रिफ्लेक्शन असतात आपल्या ब्रॉडर किंवा आपल्या प्रायमरी ट्रेंड्सचं. म्हणजे इकडनं बघा, हा इकडनं परत बाउन्स बॅक झालेला आहे, परत ह्या सेकंडरी ट्रेंडला इकडे अडकलेला आहे. देन इथे जर बघत असू सेम आहे, इकडे परत अडकलेला आहे. एक एक्झाम्पल आहे, इकडनं जो बाउन्स बॅक झाला, इकडनं ब्रेकआउट झाला आणि स्टॉक जो आहे ना तो वन साइडेड परत प्रायमरी ट्रेंड मध्ये चालायला सुरू झालेला आहे. इकडनं ही रॅली परत कंटिन्यू झालेली आहे. सो गाईज, हे लाईव्ह एक्झाम्पल सगळ्यांना समजले कसं आपण इकडे रेकॉग्नाइज केलं, कसं समजून घेतलेलं आहे ते. येस सर. ओके ओके गुड गाईज. कारण असं जो आहे ते ओके जे आपण इथे जे आपण बघून घेतो, इथे जे आपण समजून घेत आहोत बेसिकली ते आहे प्रायमरी ट्रेंड, सेकंडरी ट्रेंड आणि मायनर ट्रेंडचं कॉम्बिनेशन, ज्याला आपण डाव थिअरी म्हणतो. आणि हे मी ट्राय केलेले खूप इझिएस्ट वे मध्ये समजून घेण्यासाठी. कारण जर ह्याला जर अजून आपण कॉम्प्लिकेटेड केलं ना तर खूप जास्त प्रॉब्लेम होतात, खूप जास्त डिफिकल्टीज आपल्याला इथे येऊ शकतात. सो हे आपण इथे थिअरी समजून घेतले आहेत. त्याच्यानंतर आज आपण 3 टाईपचे ट्रेंड्स देखील समजून घेतलेले आहेत. साईडवेज ट्रेंड, त्याच्यानंतर अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड इथे आपण समजून घेतलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचं रिझन काय? आता उद्या ऍक्च्युअल अशी सिच्युएशन आहे, उद्या जे आहेत ना ते मला घ्यायचे आहेत डिफरंट टाइप्स ऑफ टाइप्सचे आपण पॅटर्न्स बघतो, ते आपल्याला घ्यायचे होते या ठिकाणी. बट मला अशी इकडे म्हणजे माझं जे एक्सपिरियन्स झालेला आहे मार्केट, त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी समजलेली आहे की पॅटर्न्स हे समजून घेणं, हे शिकणं इट्स फाईन. म्हणजे ते जस्ट आयडियल एक म्हणजे तुम्हाला जर अनालिस्ट जर तुम्ही असाल आणि जर तुम्हाला कोणीतरी डाऊट्स विचारले तर तुम्ही ते डेफिनेटली इझिएस्ट वे मध्ये ते सगळ्यांना सांगू शकता, समजून म्हणजे ते जस्ट एक्सप्लेन करू शकता. बट जेव्हा तुम्ही डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये जाता तर त्या टायमाला तुमची प्रॉफिटेबिलिटी सगळ्यात जास्त मॅटर करते. सो त्याच्यामुळे उद्या जे आहे मी काय करणार आहे, आज मी आपले सर जे आहेत, सरांबरोबर जे आहे मी एक प्रेझेंटेशन शेअर करणार आहे. ते सगळ्या स्टुडंट्सना सर तुम्ही शेअर करा. आणि त्याच्यामध्ये मी ऑलरेडी कंटेंट जो आहे तो बनवून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त डिफिकल्टी अशा नाही आहेत. उद्याच्या दिवशी जे आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत डिमांड अँड सप्लाय झोन ड्रॉ करण्यासाठी. सो त्याच्यामध्ये डायरेक्टली म्हणजे मी असं म्हणेन की आपण डायरेक्टली डिसिजन मेकिंगला जाणार आहोत. उद्या जो आहे तो आपला सेकंड लास्ट डे आहे आणि परवा आपला लास्ट डे आहे. परवाच्या दिवशी कशा प्रकारे आपल्याला डिसिजन घ्यायचंय ते आपल्याला शिकायचं आहे. सो त्याच्या आधी आपले डिमांड अँड सप्लाय जो ड्रॉ करणं शिकणं गरजेचं आहे. सो गाईज, आज जे होतं, आज जे आता आपण हे जे शिकलेलो आहोत इथे प्लॉटिंग करायला शिकलो, प्रायमरी ट्रेंड, सेकंडरी ट्रेंड, साईडवेज, अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडचं. सो जसं आपण मुव्हिंग एव्हरेजेसचा वापर करून जशा प्रकारे आपण सपोर्ट रेजिस्टन्स शिकलो होतो तसे दोन्ही मुव्हिंग एव्हरेज परत इथे ऍक्टिव्हेट करतोय. आता मुव्हिंग एव्हरेजचा वापर करून आपण ट्रेंड अनालिसिस सुद्धा करू शकतो. कसं ते सिंपल तुम्हाला मी एक सांगेन की काय करायचंय. जे हे आय वाला जे बटन आहे ना, एखादी गोष्ट जर तुम्हाला हाईड करायची असेल तर त्या टायमाला तुम्ही हे आय वाला बटन क्लिक करून ते हाईड करू शकता, ते लपवू शकता. सो याच्यामध्ये काय करायचंय की पर्टिक्युलर स्टॉक जो आहे, आता मी ह्याला डेली चार्ट मध्ये आणतो. डेली चार्ट मध्ये तुम्ही मुव्हिंग एव्हरेजचा खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकता. पर्टिक्युलर स्टॉक जो आहे दोन्ही मुव्हिंग एव्हरेजेसच्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत तो स्टॉक आहे अपट्रेंड मध्ये आहे. जेव्हा तो दोन्ही मुव्हिंग एव्हरेजेसच्या मध्ये आहे त्या टाइमला साईडवेज ट्रेंड आहे. आणि ज्या टाइमला पर्टिक्युलर दोन्ही मुव्हिंग एव्हरेजेसच्या खाली असतो त्या टाइमला तो डाऊन ट्रेंड मध्ये असतो. Again guys, this is the simplest way to recognize moving averages as a trend analysis tool. जेव्हा ट्रेंड अनालिसिस करत असतो
त्या टायमाला मुव्हिंग एव्हरेजेसचा परत एकदा आपण वापर अशा प्रकारेही करू शकतो. एक्झॅक्टली जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की ट्रेंड अनालिसिस आहे ना, हा फक्त एक एक्सटेंडेड व्हर्जन आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स अनालिसिसचं. सो तसंच मुव्हिंग एव्हरेजेस जसं आपण काल सपोर्ट अँड रेजिस्टन्स मध्ये बघितलं होतं की सपोर्ट दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या वर म्हणजे 21 आणि 7 मुव्हिंग एव्हरेजच्या वर जेव्हा स्टॉक असेल तर तो मध्ये दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या खाली असेल तेव्हा तो डाऊन ट्रेंड मध्ये आहे. आणि इन बिटवीनचं जर तुम्हाला म्हणायचं, इन बिटवीनचं जर विचारायचं असेल तर इन बिटवीन तुम्हाला म्हणेन की नो ट्रेडिंग झोन, म्हणजे कुठल्याही प्रकारचं क्लिअर इंडिकेशन तिकडे नाहीये. म्हणजे तो ना सपोर्ट ना रेजिस्टन्स दोघांच्या मध्ये आहे. तिथे आपल्याला कसल्याही प्रकारचं काम करायचं नाहीये. बिकॉज आपलं जे काम होणार आहे ते फक्त आणि फक्त ब्रेकआउट्स वरती आपण करणार आहोत. आपण कुठल्याही प्रकारचं स्पेक्युलेशन नाही करणार आहे. म्हणजे जसं आयसीआयसीआय बँक दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आलं इकडे जर आपण बघत असू तर इकडनं आयसीआयसीआय बँकमध्ये जर तुम्ही बघू शकता खूप चांगला एक आपल्याला रिस्पॉन्स भेटलाय. चांगली एक इकडनं रॅली आपल्याला भेटलेली आहे. आयसीआयसीआय बँक इकडनं चांगला वरती गेलेला आहे ते आपण बघू शकता. जोपर्यंत आयसीआयसीआय बँक ह्या दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या खाली येत नाहीये तोपर्यंत आपल्याला खूप चांगला इकडे रिटर्न्स भेटलेला आहे. आता याच्यामध्ये मी जास्त कॉम्प्लिकेशन्स क्रिएट नाही करत आहे. याच्यामध्ये मी काय करतोय की आपण जेव्हा शुक्रवारी एक्झिक्युशन पार्टला जाणार आहोत त्या टाइमाला तुम्हाला मुव्हिंग तिसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट उपयोग सांगणार आहे की कशा प्रकारे आपण मुव्हिंग एव्हरेजचा वापर करून या ठिकाणी आपण मुव्हिंग एव्हरेजचा वापर करून एंट्री म्हणजे बाईंग एंट्री, सेलिंग एंट्री, एक्झिट म्हणजे प्रॉफिट बुकिंग, स्टॉप लॉस हे कशा प्रकारे आपण रिकॉग्नाइज करू शकतो, कशा प्रकारे आपण याचा बेनिफिट घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक्झॅक्टली डे टू डे बेसिसवरती जे आम्ही काम करतो त्याच्यामध्ये मी स्वतः देखील जेव्हा आम्ही फंड्स हँडल करत असतो, राईट नाव वी आर हँडलिंग मोर दॅन 20 crores in equities and more than 25 to 40 crores in FNOs, future and options. So त्यावेळी देखील आम्ही एक्झॅक्टली ह्याच टूलचा वापर करून आज डिसिजन मेकिंग आम्ही काम करत असतो. अँड दिस इज अ रिअली बेनिफिशियरी फॉर अस. सो गाईज जे मी तुमच्याबरोबर शेअर करतो ना हा डे टू डे बेसिस मधला एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करतोय आणि याच्यामध्ये काम करतोय. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, राईट नाव आय हॅव अ वन पोझिशन. आम्ही एक स्टॉक बाय केलेला आहे वेदांता, जो मी स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये बाय केलेला होता ऍट धिस लेवल 103 ला मी बाय केलाय. अँड राईट नाव इट्स 225 रुपीज. विथ द हेल्प ऑफ प्राइस ऍक्शन म्हणजे जे आपण उद्या शिकणार आहोत त्याच्यामुळे मला जी एंट्री भेटलेली आहे स्वतःच्या पोलिओमध्ये बाय केलेला आहे. आय बॉट इट ऍट अ प्राइस 94 रुपीज अँड 96 रुपीज, 96 रुपीजला मी बाय केलाय. लास्ट जी बाईंग केली आहे ती केलेली आहे 103 रुपयाला. 103 रुपयापासून मी अजूनपर्यंत वेदांता होल्ड केलेला आहे. राईट नाव आय एम अर्निंग मोर दॅन 140%. सो गाईज असे ह्या सगळ्या टूल्सचा आपण वापर करणार आहोत. उद्याच्या दिवशी आपण शिकणार आहोत डिमांड अँड सप्लाय झोन अनालिसिस. मी आता काही वेळात सरांबरोबर एक पीपीटी शेअर करतोय जे सर तुमच्याबरोबर शेअर करतील. ती एकदा गो थ्रू करून या, ती एकदा तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा आणि ऍट द एंड ऑफ द फ्रायडे मी सगळ्यांबरोबर ह्या सगळ्या पीपीटी शेअर करेन. त्या तुम्ही तुमच्याबरोबर ठेवा. वेनेवर यू फील की तुम्हाला ते रीड करायचं आहे त्यावेळी तुम्ही ते रीड करू शकता. So thank you, sir. Thank you to giving me this opportunity. And I am just handovering this session to you. ओके सर, थँक्यू सर. आपण ह्या लेक्चर सिरीज मधलं तिसरं लेक्चर डिलिव्हर केलेलं आहे. आपला अत्यंत मोलाचा वेळ आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि कॉलेजसाठी दिला आहे. त्याबद्दल मी कॉलेजच्या वतीने आणि डिपार्टमेंटच्या वतीने आपले आभार मानतो. सर्व पार्टिसिपंट्सचे आभार मानतो. आमचा स्टाफ आणि टेक्निकल टीम या सर्वांचे आभार मानतो आणि हा प्रोग्राम आजच्यासाठी इथे संपला आहे असं जाहीर करतो.